ज्योतिबा फुल्यानंतर खरा शेतकऱ्याचा प्रामाणिक नेता जर कोणी असतील तर ते शरद जोशी होते. शेतकऱ्यांचा कुलदैवतच आज गेलेलं आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं पुण्यात निधन. अंत्यसंस्कार मंगळवारी होणार. शेतकऱ्यांचा आधारवड गेला. विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार मनोज कोटक यांची तर नागपूरमधून काँग्रेसच्या अशोक सिंग चौहान यांची माघार, तर नगरमध्ये जयंत ससाणे लढण्यावर ठाम. मुंबईला मिळणार लोकलच्या नवीन 40 फेऱ्या. जानेवारी 16च्या शेवटच्या आठवड्यात वाढवल्या जाणार फेऱ्या, तर ठाणे आणि मुलुंडच्या मध्ये आणखी एका स्टेशनची शिफारस. भारत जपान दरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करार. महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासह नागरी अणुकरारावरही स्वाक्षऱ्या. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे सध्या वाराणसी. एटापूरच्या विरोधात मच्छीमारांचा पुन्हा एकदा एल्गार. आश्वासन देऊनही शिवसेनेची मात्र आंदोलनाकडे पाठ. शरद पवारांचा आज 75वा वाढदिवस. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा. नेहरू सेंटरच्या प्रोग्रामला राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर. सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांवर एकाच वेळी टीका आणि स्तुतीसुद्धा. पवारांच्या निवृत्तीवर विश्वास ठेवू नका, सामनातून सल्ला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांची खास उपस्थिती.